माझं नाव अनिल निलेशनकर. मी आता 4थीची विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव PMC जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन आहे. मी तुम्हाला स्वच्छ वर्ग ही गोष्ट सांगणार आहे. सुट्टी झाली, सर्व वर्ग बाहेर गेला. सुट्टी झाली, सर्व वर्ग बाहेर गेला. वर्गात कागद आणि प्लास्टिक पडलेला होता. सर्वजण खेळायला गेली होती. रिया थांबली आणि तिने कचरा उचलायला सुरुवात केली. रियाचं पाहून रोहिणी, विजया, लावण्य आल्या यांनी कचरा उचलायला. तर त्यांनी चौघींनी मिळून ही सगळा कचरा उचलला. रोहिणी, रिया, विजया आणि लावण्य यांनी चौघींनी मिळून पुन्हाच कचरा वेचला. सरनी CCTV कॅमेऱ्यातून बघितलं आणि सरनी त्यांना स्टेजवर बोलवलं आणि त्यांना म्हणलं, रिया आणि रियाच्या मैत्रिणी प्रियल, विजया आणि लावण्य यांनी तिघींनी आणि रियानी स्टेजवर या. मग त्यांनी तिघी आणि रिया स्टेजवर गेल्या. तर सरनी म्हणलं, प्रिन्सिपल सर यांच्यासाठी जगा चालू होऊन जाऊ द्या, कारण का ते यांनी सगळ्यांचा कचरा यांनी चौघींनीच उचलला. पूर्ण वर्ग स्वच्छ केला यांनी चौघींनी. नंतर तसंच सगळ्यांना मग लोभ पडला आणि सर्वजण मग म्हणाले की चला आपणच कचरा करून घेऊया आणि नंतर आपणच उचलूया. नंतर आपल्यासाठी प्रिन्सिपल सर जगात साडी वाजवेल. तर तसंच झालं. सरनी मग एका दिवशी CCTV कॅमेऱ्यात बघितलं की यानेच कचरा करते आणि यानेच उचलते. आणि सरला मग माहीत पडलं. तर सरनी त्यांना म्हणलं. सरनी मग सगळ्यांना बोलवलं एका जागी आणि म्हणलं, तुम्ही सर्वजण खोटे बोलले. 4थ्या वर्ग तुम्ही हे सर्वात मोठा वर्ग आहे आणि तुमचं शेवटचं पण वर्ष आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्त मस्ती वगैरे करत आहे. आमचा 3रा वर्ग नव्हता असा. आताच तुम्ही झाले 4थीत गेल्यावर. नंतर सर्वजण म्हणाले, सॉरी प्रिन्सिपल सर, आम्ही का नाही यांचं पाहून केलं. तर प्रिन्सिपल सर यांना माफ करून दिलं. तर धन्यवाद. या गोष्टीतून हे बोध मिळते की कधीही दुसऱ्यांचं पाहून करावे नाही. धन्यवाद.